श्री स्वामी समर्थ. ज्यांच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचे आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असते, अशी व्यक्ती कधीच दुसऱ्यांच्या हातचं बाहुलं बनत नाही. जे तुमची काळजी करतात त्यांना कधीही दुर्लक्षित करू नका, कारण गारगोट्या जमा करण्याच्या नादात तुम्ही मौल्यवान हिरे गमवाल. आपण जसे विचार करतो तसे आपले आयुष्य घडते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. यश तुमच्या पावलांशी खेळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या आयुष्यातील काही निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन, भविष्यातील काही संकेत, संदेश किंवा आपल्यासाठी स्वामींचा काही आशीर्वाद असू शकतो. समोर 2 पर्याय दिसत आहेत. त्यापैकी सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी तुम्हाला काही संकेत, संदेश किंवा आशीर्वाद देत आहेत का. इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील प्रथम पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध लागत नाही. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी जो स्पष्टपणे नाकारतो त्याला कधीही पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. आम्हाला माहीत आहे बाळांनो, लोक तुमची निंदा करत आहेत, तुम्हाला त्रास देत आहेत, तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, निंदा आणि टीका अशाच व्यक्तीवर होते जी व्यक्ती योग्य मार्गावर असते. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे असतात, कारण यामुळेच तर आपल्याला कळते की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. त्यामुळे लोकांचा जास्त विचार करत बसू नका. तुम्हाला काय योग्य वाटतं ते करा, कारण लोक तुम्हाला हत्तीवरही बसू देणार नाही आणि पायी देखील चालू देणार नाही. त्यामुळे फक्त स्वतःशी आणि तुमच्या परमेश्वराशी प्रामाणिक राहा. बाकी सर्व आम्ही बघून घेऊ. राग हा एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं. जोपर्यंत तुम्ही सहन करत असतात तोपर्यंत तुम्ही चांगले असतात, आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देतात त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात सर्वांसाठी. हे लक्षात ठेवा. जेव्हा सर्व मार्ग बंद दिसतील, आता सर्व पर्याय संपलेले आहेत असे तुम्हाला वाटेल, तेव्हा एकदा स्वतःला विचारा की आजपर्यंत तुम्ही तुमच्या इच्छित ध्येयासाठी जी मेहनत केलेली आहे, जे कष्ट घेतलेले आहेत, ते हार मानण्यासाठी घेतलेले आहेत का. बाळांनो, हार मानू नका. योग्य दिशेने प्रयत्न करत राहा, कारण लवकरच तुम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे झेप घेणार आहात आणि लवकरच तुमच्या भाग्यात नवीन अध्याय सुरू होईल. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, त्यामुळे संयम ठेवा. भीती बाळगू नका. कितीही संकटे, अडथळे किंवा प्रत्यक्ष काळ जरी तुमच्या मार्गात आला तरी आमच्या इच्छेशिवाय तो तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप सापडतात. बाळांनो, तुमची धडपड, तुमचे प्रयत्न सर्व काही आम्ही बघत आहोत. फक्त योग्य वेळ येऊ द्या. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि कर्मांचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही करत असलेली सेवा, नामस्मरण आणि स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगात स्वामी सेवेला सोडू नका. भलेही स्वामी सेवा केल्याने तुमचं लगेचच चांगलं होणार नाही, परंतु हे देखील लक्षात ठेवा की आम्ही तुमचं वाईट देखील होऊ देणार नाही. हे विश्व कित्येक काळापासून सुरू आहे. इथे कित्येक आले आणि गेले. कोणा वाचूनही कोणाचं काहीही अडून राहत नाही. त्यामुळे बाळांनो,
आयुष्य इतकंही गंभीर होऊन जगू नका की तुमचं संपूर्ण आयुष्य विचार करण्यातच निघून जाईल। जे काही चांगलं आहे आणि तुम्हाला ते मनापासून आवडतं ते स्वीकारा, आनंदी राहा, परमेश्वराचे सतत चिंतन करा, कोणालाही दुखावू नका आणि चांगले कर्म करत राहा। दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामींच्या केंद्रात किंवा मठात एखाद्या गुरुवारी खडीसाखर आणि नारळ घेऊन जाणे, प्रत्येक संकष्ट चतुर्थीला देवघरातील गणपतीच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्षाचा किंवा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत पाण्याचा अभिषेक करणे, गरजूंना दानधर्म करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। ज्यांनी समोरील दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, मनात विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही। पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात। आनंदाने जगायचे असेल तर 2 गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते। कधीही निराश होऊ नका, स्वामी समर्थ तुमच्या सोबतच आहेत। तुमच्या आयुष्यातील सर्व कामे आता सुरळीत होतील, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल। पुढे तुमच्या जीवनात जे आनंदाचे अश्रू, आनंदाचे, समाधानाचे क्षण येणार आहेत ते अनमोल आहेत। मनातील काळजी, त्रास कमी होतील, प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल। भगवंताच्या चरणी प्रेम आणि श्रद्धा ठेवाल तर त्यांची कृपा तुमच्या जीवनात नेहमी वाढतच राहील। आजपर्यंत केलेल्या चांगल्या कार्याचे तुम्हाला अपेक्षित फळ मिळत आहे। तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळणार आहे। स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला तुम्ही आवडतात तो तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडत नाही त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी ते लोक तुमचे होणार नाहीत। म्हणून लोकांचा जास्त विचार करू नका। ज्या लोकांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो। बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात। परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही। आपली संगत आपले भविष्य घडवते। तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते। त्यामुळे आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे। नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा। चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर या जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही। कारण बाळांनो, गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावड्यांची संगत सोडावीच लागते। नको त्या ठिकाणी व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा वेळ मिळाल्यास तोच सत्संगामध्ये, ईश्वराच्या सेवेमध्ये, नामस्मरणामध्ये घालवा। आळस करू नका, कारण तुम्ही केलेल्या या सेवेमुळेच तुम्हाला फायदा होणार आहे। तुमच्या वाट्याचं दुःख तुम्ही आता भोगून संपवलेलं आहे। आता फक्त तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मांवर आणि भगवंतावर विश्वास ठेवा, त्यामुळे तुम्हाला पुढे जे काही मिळवायचे आहे ते तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच मिळेल। लवकरच तुमच्या भाग्यात अक्कलकोटला येण्याचा योग दिसत आहे, त्याचा पुरेपूर लाभ घ्या। आता आम्ही जर तुम्हाला आमच्याकडे बोलावून घेत आहोत तर पुढे काय होईल, कसे होईल हा विचार तुम्ही सोडून द्या आणि फक्त शक्य तेवढे सेवेमध्ये आणि नामस्मरणामध्ये स्वतःला झोकून द्या। कारण लक्षात घ्या, तुम्ही आम्हाला नाही तर आम्ही तुमच्या स्वामींनी तुम्हाला निवडलेले आहे आणि त्यामुळे तुमचा उद्धार देखील निश्चित आहे। दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे, जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठात आरतीसाठी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणे, प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना स्वामी सहस्रनामावलीचा जप करणे, वृद्ध लोकांची तसेच निराधार लोकांची मदत, सेवा करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो,
आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.